श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो। लग्नानंतरचे प्रेम। आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले, पण तो मनापासून खुश नव्हता। त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या वहिनीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती। त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती। शुभा सुद्धा चांगली शिकली होती, दिसायला सुद्धा अगदी मापात होती, संस्कारी होती, फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नाही। पण आई वडिलांच्या आग्रहाखातर त्याने आई वडिलांचा मान ठेवत शुभासोबत लग्नगाठ बांधली होती। मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब, विहान आणि विराज ही दोन मुले, सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरीला असणारे। विहानची बायको अनघा, एकुलती एक आणि लाडात वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमेंड असणारी। विहान सोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबाची मोठी सून झाली, पण त्या घराची सदस्य मात्र नाही होऊ शकली। विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशीच स्वप्न बघत होता। साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मनमिळावू आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती। विराज लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असेना, पण तिच्यासोबत गरजेपुरता बोलायचा। लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरुवात झाली। शुभाचा मनमोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडला। सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचारून ती घेत होती, स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती। हळूहळू सारं काही शिकत होती। घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही नवीन करत असे। तिच्या हाताला खूप चव होती। तिच्या येण्याने घराला नवचैतन्य आले होते। शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते। सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबत करायचे असा जणू तिचा नियमच होता आणि तो सगळ्यांना लागू केला होता। या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता। तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता। लग्न झाल्यावर 1 महिन्याभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते। विराजला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो, तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारं वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळं असणं आवश्यक असतं। विराजने तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यालाही ती एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाही कळाले नाही। विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासू सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्याच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली। विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले, तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला। त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच 1 नंबरी सोनं आहे। थोडीशी झळाळी दिली आणि ती अजूनच चमकून गेली। विराजला आपल्या आई वडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेम कहाणी सुरू झाली। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आई वडील हे आपल्या मुलांच्या विरुद्ध वागत नसतात किंवा मुलांच्या मर्जी विरुद्ध त्यांचं काहीही व्हावं असं आई वडिलांची अजिबात अपेक्षा नसते, पण मुलांनी आपल्या पसंतीने जे काही केलं आहे, त्यांच्या मर्जीने जे केलं आहे ते आयुष्यभर टिकावं। त्यांच्या नात्यात प्रेम, गोडवा, आपुलकी असावी आणि त्याने नितळ मनाने संसार करावा अशीच अपेक्षा असते। त्यामुळे आई वडील मुलांसाठी निर्णय घेताना कधीही चुकत नाहीत। सुरुवातीचे दिवस थोडेसे कठीण असले तरी नंतरचे दिवस मात्र खूप सुखाचे जातात। त्यामुळे मुलांनी आपल्या आई वडिलांच्या इच्छेनुसार आणि योग्य ते करावं। तुम्हाला ही कथा छोटीशीच होती तरीही कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।